बाहेरून जरी किती मोटिवेशन घेतलं तरी पण तुम्ही जर स्वतःहून मोटिवेशन असलं तुम्हाला तरच तुम्ही काम करणार. प्रोकास्टिनेशन एक अशी वस्तू ज्यांना वाटतंय की यार सगळ्यांना वाटतंय की प्रोकास्टिनेशन नाही करावं मी. म्हणजे त्याचा आपल्याला पहिल्यांदाच समजायला लागेल की त्याचा अर्थ काय आहे. त्याचा अर्थ म्हणजे टाळणे, टाळाटाळ करणे. तर आजकाल काय व्हायला लागलंय की असं झालंय आपलं भोवती की सगळ्यांना वाटतंय की काम तर करावं. पण जे मध्ये येतंय ते म्हणजे प्रोकास्टिनेशन आणि लेझीनेस. तर प्रश्न हा येतोय की ह्या लेझीनेसला ओव्हरकम कसं करायचं? म्हणजे कसं कामासाठी स्वतःला तयार करायचं आणि कंटाळा नाही आला पाहिजे आपल्याला असं करायचं. तर त्यासाठी तुम्हाला हे समजायला लागेल की ते ॲक्चुअल प्रॉब्लेम काय आहे ते समजायला लागेल. तुमच्यामध्ये डीप मोटिव्हेशन पाहिजे मधून, आतमधून, की मला हे काम करायचंय, मला आज हे वर्क डन करायचंय. तर मग तुम्हाला जास्त गरज नाही लागणार आउटर मोटिव्हेशनची. तुम्ही बाहेरून जरी किती मोटिव्हेशन घेतलं तरी पण तुम्ही जर स्वतःहून मोटिव्हेशन असलं तुम्हाला तरच तुम्ही काम करणार. तर तुम्हाला पहिल्यांदा तुमचे गोल्स क्लिअर करायला लागतील, की मला हे स्वप्न आहे माझं आणि हे कंप्लीट करायचं आहे मला. त्यासाठी मला असं हे नाही करायचं, की असं कॅज्युअल नाही घ्यायचं तुम्हाला. त्याला सीरियस घ्यायला पाहिजे. जेव्हा तुम्ही त्याला सीरियस घेता तेव्हा तुम्हाला राईट डाऊन करायचं. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की तुम्ही जर जेव्हा राईट डाऊन तुमचे गोल्स करतात तेव्हा अर्धे गोल तर तिथंच कंप्लीट होतात. तर तुम्ही जेव्हा राईट डाऊन करतात तेव्हा तुमच्या ब्रेनला सिग्नल चालतं, की यार आता हे काम करायचं आहे. तर मग काय करायचं, तुम्ही ब्रेनची वायरिंग बदलायची. म्हणजे कसं असतं आपल्या ब्रेनमध्ये न्यूरॉन्स असतात का, त्यांची अरेंजमेंट अशी झालेली असते, की तुम्ही जर 10 वेळेस प्रोक्रॅस्टिनेशन केलं, 10 वेळेस तुम्ही कंटाळा केला, तर 11व्या वेळेस ऑटोमॅटिक तुम्हाला कंटाळाच येणार. तर तुम्हाला काय करायला पाहिजे त्याला, एक असं जरी तुम्हाला वाटत असलं, की आता काम नाही करायचं, तेव्हा पण करायचं काम. तेव्हा पण तुम्ही द्यायचे तुमचे 100%. जर तुम्हाला सकाळी समजा उठायचं आहे आणि तुम्हाला कंटाळा यायला लागला, तरी पण तुम्ही उठायचं. एक बार तुम्ही असं समजायचं की तुम्ही एक मशीन आहात आणि तुम्हाला ऑर्डर दिलेली कमांड, ती ऑर्डर पूर्ण करायची. तुम्हाला तुमच्या ब्रेनचं नाही ऐकायचं. मग तुम्ही 1 बार 2 बार जर टाळाटाळ केली, ब्रेनची टाळाटाळ, तेव्हा तुमचं प्रोक्रॅस्टिनेशन ऑटोमॅटिक संपून जाईल. कारण की तेव्हा ब्रेनला सिग्नल जाईल की हे आपलं ऐकत नाही, त्यापेक्षा ह्याला सांगायचं नाही. असं असतं ब्रेनचं. ब्रेनमध्ये 2 पार्ट असतात. एक सबकॉन्शियस माइंड आणि एक कॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड हमेशा ज्या गोष्टी कॉन्शियस गोष्टी असतात त्याला फोकस करतं आणि सबकॉन्शियस माइंड आपल्या कंट्रोलमध्ये नसतं आणि मेन खेळ आपल्या संग सबकॉन्शियस माइंडच खेळतं. त्याच्यामध्ये असतात जे आपल्याला सवयी आपल्या, ज्या आपल्या कधी आपल्याकडून बदलत नाही सवयी, अशा सवयी त्या सगळ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात आणि त्याला जर एक बार आपण ट्रिगर केलं तर मग आपण आपल्याला स्वतःला त्या सक्सेससाठी ट्रेन करू शकतो. मी माझं पर्सनल एक्झाम्पल सांगतो. मी कसं कामाला प्रोक्रॅस्टिनेशनपासून वाचतो आणि कामाला करायसाठी तयार करतो स्वतःला. तर मी पहिली गोष्ट म्हणजे हे करतो, की कोणतं पण आपलं वर्क असो, त्याच्याशी रिलेटेड अजून एक वर्क शोधा आणि ते मजेदार बनवा. म्हणजे एक्झाम्पल, आता मला समजा ग्राउंडवर राउंड मारायचे सकाळी, तर मी त्याच्याशी काय दुकानावर तिथं स्टोअर आहे किराणा दुकान, तर तिथं जाऊन मी चॉकलेट काही घेणार किंवा असं काही जे मला ब्रेनला डोपामाइन देईन, असे मी सांगणार ब्रेनला, की तिथं गेल्यावर मी हे चॉकलेट घेणार, खाणार आणि मग राउंड मारणार. तर जेव्हा मी रिवॉर्ड देईन, तेव्हा माझ्या ब्रेनला सवय लागली, की आता हे काम केल्यानंतर हे रिवॉर्ड भेटतंय. सबकॉन्शियस माइंडला मी ट्रिगर केलंय. तर अशा गोष्टी करायला पाहिजे तुम्ही. एक्झाम्पल, तुम्हाला समजा आता एखादं काम करायचं आहे. तुम्हाला घर बांधायचं आहे समजा, तर त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही घराची प्लॅनिंग करण्यापेक्षा, त्याला हे करण्यापेक्षा तुम्ही तिथं जाऊन विटाच आणून ठेवा. तर त्याने काय होईल, ब्रेनला एक सिग्नल जाईल, की यार अर्धं काम झालं आहे आता, आता फक्त सुरू करायचं आहे. एखाद्या वेळेस काय होतं माहिती आहे का, आपण नुसतं प्लॅन करीत राहतो, पण ते एक्झिक्यूटच करणं होत नाही. तर ते कारण म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन आहे. तर तुम्ही प्रोक्रॅस्टिनेशनला एकदा ओव्हरकम केलं, तर मग प्रॉब्लेम्स ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी ह्या गोष्टी मनातून सांगत नाही किंवा माझ्या मनाचे बोल नाहीत हे. हे एक बुक आहे, ऑटोमिक हॅबिट्स, जी मी बुक 2 वर्षा अगोदर वाचली होती. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही ती बुक वाचली, जेम्स क्लिअर यांनी लिहिलेली ती बुक, आय थिंक मी प्रोनाऊन्स कसं केलं काय माहीत, पण त्यांनी ही बुक लिहिलेली. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं, की हॅबिट्स आपल्या लाईफवर किती मोठा इम्पॅक्ट करतात, आपल्या सक्सेससाठी किती मोठा इम्पॅक्ट करतात हॅबिट आणि आपल्या सबकॉन्शियस ब्रेनचा किती मोठा रोल आहे त्याच्यामध्ये. जर तुम्हाला अजून डीपमध्ये ह्याच्याबद्दल
नॉलेज घ्यायची असली तर तुम्ही ती बुक वाचू शकता. ॲटॉमिक हॅबिट्स नाव आहे तिचं. हिंदीमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे. जर तुम्ही मराठीमध्ये वाचता तर चांगलीच गोष्ट आहे, कारण की जेव्हा आपण आपल्या मदर लँग्वेजमध्ये वाचत असतो, मदर टंगमध्ये, तेव्हा आपल्याला जास्त इन्फॉर्मेशन कॅच होत असते. तर आज हेच सांगेन मी, की कधीच असं समजायचं नाही की आपल्याला आपण हे नाही करू शकतो, असं कधीच समजायचं नाही. आपण करू शकतो, फक्त त्या गोष्टींना आपल्याला सायंटिफिक वे आणि थोडं चालाकी ज्याला म्हणतात, त्या गोष्टीने आपल्याला त्यांना हँडल करायला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर आज माझा 7वा दिवस असेल डेली व्हिडिओ अपलोडिंगचा. मी टाईम काढून, माझ्याकडे जरी टाईम नसला तरी टाईम काढून डेली व्हिडिओ अपलोड करतोय. त्यावर थोड्या टॉपिक्सवर रिसर्च करतोय आणि व्हिडिओ अपलोड करतोय. तर 30 डेज चॅलेंज आहे ही. तर कव्हर करायची. तुमचा सपोर्ट पाहिजे मला. जर रिटेन्शन जास्त असलं व्हिडिओजवर तर व्हिडिओ जास्त व्ह्यूज येतात आणि मग मला मोटिवेशन ऑटोमॅटिक भेटतंय. चला मग नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू उद्याच्या. बाय.